तर राम राम मंडळी, आज दौरा होता साताऱ्याला, राजधानी साताऱ्याला. मग काय महामंडळाचा काय आपल्याला तोटा कधी भासत नाही, कारण ती भासूच देत नाही. मग पकडली लालपरी आणि चाललो दौऱ्यावर. आता विषय असा झालाय, तिकिटाचे दर वाढवून आडगे ठेवल्यामुळे काका 2 रुपये द्यायला नेहमी विसरतात. आणि जर मागाय गेले तर म्हणणार काय आहो 2 रुपये, आणि तेच 2 रुपये आम्ही तिकिटात कमी दिले तर म्हणणार उतरा खाली. वा रे काका, कंडक्टर काका. आता आमच्या आईनं कागदाचा तुकडा हातात धरायचा ताप नको म्हणून त्या कंडक्टरने दिलं तिकीट त्याच्याच एस्टेट ठेवून पुढची वाट धरली. आता साताऱ्यात विदाऊट बाईक फिरणं म्हणजे 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. जेवढं पैसे रिक्षाला जातात तेवढं पैशाचं तर काम पण नसतं. आणि बाईक न्यावी तर मामांची भीती एक तरी आहे का डोक्याला. तर मग काय गेलो त्या कामाला बघितलं. आता जसं देवळात जायच्या आधी नंदीच्या पाया पडायला लागतं, तसंच इथं सुद्धा असतं. घे आता समजून चालायचं. ह्यांचं पण मार्केट आहे. ह्या आजी माझ्याकडे एक सारख्या बघत होत्या. काय बघत होत्या आणि कुठं बघत होत्या, पण माझ्याकडेच बघ. मी रिक्षात आरसा लावला होता शीटच्या मागं, आणि मी त्याचा पुरेपूर वापर करून घेतला. आता एका कामासाठी गेले आणि तेवढंच काम करून घराकडे आले. ते आम्ही कसलं अख्ख्या साताऱ्याला येडा घालून मगच आम्ही घराकडे जाणार. पण एवढं करता करता मग काय आपला शेवटचा टप्पा गाठला आणि पहिलं गिळून घेतलं. आता 17 प्रकारचे पदार्थ खाऊन नंतर न राहिलेली कामं ही करायलाच लागतात, कारण पुन्हा यायचं काय लवकर नियोजन नसते. त्याच्यामुळे राहिलेली कामं झापकीने उरकून गापकीने घराकडे जायच्या पद्धतीत मी होती. मग दापकीने रिक्षा पकडली आणि मग घापकीने मी स्टँडवर आली. मग त्या कंडक्टरचे 17 प्रकारचे 17 नखरे पाहून मग फायनली गाडी भेटली आणि मी एका खडूस मुलीच्या शेजारी जाऊन बसली. फायनली माझा स्टॉप आला, पण त्या ड्रायव्हर काकांना पाण्याची बाटली हवी होती, पण पाणी कोणीच दिलं नाही म्हणून मी दिलं पाणी. त्यांना विमल थुकायची. बोलो जुबा केसरी.